स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी पाहिलेलं आणि आई भवानी मातेच्या आशीर्वादाने साकारलेलं एक अद्भुत स्वप्न। तर अशा या स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगड या गडाला भेट देण्यासाठी आम्ही निघालो आहोत। रायगड किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे आणि नेतृत्वाचे तसेच स्थानिक व राष्ट्रीय पातळीवर स्वराज्याच्या प्रेरणेचे प्रतीक म्हणून आज ओळखला जातो। रायगड येथे पोहोचण्यासाठी बाय रोड आणि रेल्वे असे दोन पर्याय आहेत। जर बाय रोड आलात तर माणगाव हे जवळचं प्रमुख बसस्थानक आहे आणि तेथून लोकल बस किंवा रिक्षाने पाचाड येथे येऊ शकतो। जर रेल्वेने आलात तर माणगाव आणि वीर हे जवळचे रेल्वे स्टेशन्स आहेत। जर आपल्याला रायगडावर ट्रेकिंग करण्यासाठी यायचं असेल तर मॉर्निंग टाईम हा बेस्ट आहे आणि थंडीत स्टार्ट झाल्यावर म्हणजे ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरपासून मार्चचा सीझन हा गड विजिट करण्यासाठी बेस्ट आहे। पण तुम्ही इथे कधीही येऊ शकता। गडावर येण्यासाठी प्रमुख 3 मार्ग आहेत, चित्त दरवाजा, नाणे दरवाजा आणि रोपवे। आम्हाला ट्रेक करूनच यायचं होतं आणि मी तुम्हाला पण सजेस्ट करेल की तुम्ही पण प्रेफर ट्रेकिंगच करा। रायगड किल्ल्याचे जुने नाव रायरी हे होते। छत्रपती शिवाजी महाराजांनी 6 एप्रिल 1656 रोजी रायरीस वेढा घेतला आणि तो आपल्या ताब्यात घेतला। सध्या रायगड हा किल्ला महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व विभागाचे संरक्षित स्मारक आहे। आम्ही सकाळी 6:15 चढायला चालू केलं होतं। जनरली असं म्हणतात की 1 तासात होतं, पण आम्ही खूप सारा ब्रेक घेतला। ब्रेक घेत आलो आहे। आता हा समोर महादरवाजा आहे आतमध्ये। इकडे राईट साईडला लेफ्ट साईडला असे 2 मोठे बुरुज आहे। तुम्ही पाहू शकता की या किल्ल्याचा महादरवाजा हा अत्यंत भव्य आणि मजबूत आहे। या गडाचे अभियंता हिरोजी इंदुलकर यांनी महादरवाजाची रचना अशी केली होती की किल्ल्यावर प्रवेश करणं शत्रूला खूपच कठीण होते। पुढे गेलो की एक चेकपोस्ट आहे, तिथे आपलं सामान। पूर्वी इथे तिकीट काउंटर होतं, पण ते आता बंद केलं आहे आणि तिकीट काउंटर रोपवेच्या साईडला मूव्ह केलेलं आहे। महादरवाजापासून जवळजवळ 10 ते 15 मिनटं चालल्यानंतर फायनली आमची चढाई संपलेली आहे आणि मी आता हत्ती तलावाच्या इथे आली आहे। इथे लेफ्ट साईडला तुम्ही पाहू शकता माझ्या मागे हत्ती तलाव आहे। खूप मोठा असा हा हत्ती तलाव आहे। त्यावेळी हा हत्ती तलाव गडावर असणाऱ्या हत्तींसाठी हत्तींना पोहण्यासाठी आणि त्यांना आंघोळ करण्यासाठी वापर केला जायचा। हत्ती तलावाच्या थोडं पुढे चालत गेले की शिरकाई देवीचं मंदिर आहे। शिरकाई देवी रायगडाची गडदेवता म्हणून ओळखली जाते। सो मी आता गंगासागर तलावाच्या इथे आली आहे। इथे लेफ्ट साईडला गंगासागर तलाव आहे। हत्ती तलावापासून थोडं 5 मिनिटं पुढे चालत आल्यावर आपल्याला हा गंगासागर तलाव लागतो। पुढे पालखी दरवाजाकडे जाताना 2 वॉच टॉवर लागतात। 3 मजली हे टॉवर त्यावेळी टहळणीसाठी वापरत असावेत। ते पूर्वी 5 मजली होते असे म्हणतात। वॉच टॉवरच्या थोडे पुढे डाव्या बाजूला 31 पायऱ्या चढल्यावर पालखी दरवाजा लागतो, जो आपल्याला राण्यांच्या महालाकडे घेऊन जातो। राणी महालमध्ये 6 रूम्स आहेत आणि त्याच्यामधले 4 रूम्स हे एकमेकांबरोबर कनेक्टेड आहेत। हे आपल्याला जे लाईनने 6 असे रूम दिसत आहेत ते राणी वसा किंवा राणी महल म्हणून आहे। महाराजांच्या ज्या राण्या होत्या त्या सगळ्या इथे राहायच्या। हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पॅलेस आहे, म्हणजे इथे महाराजांचा राजवाडा होता। मागच्या साईडला तिकडे 6 राण्यांचे महाल आहेत। त्याच्यानंतर महाराजांचं ते निर्वाण आहे, ते निर्वाण पण इथेच झालं असं म्हणतात। इकडे आपल्याला जे वाड्यांचे अवशेष दिसत आहेत ते राजांचे महाराजांचे जे मंत्री होते 8 मंत्री त्यांचं सचिवालय होतं आणि इथे ते सगळं प्रशासकीय काम करायचे। आणि इथे आपण पाहू शकतो की ही धान्याची कोठार आहेत। ज्यावेळी गडाला वेढा पडायचा त्यावेळी जवळजवळ 6 महिन्याचं धान्य इथे सेव्ह करून ठेवलं जायचं।
हा नगारखान्याचा गेट आहे. इथून आतमध्ये महाराजांचा राजदरबार होता, सदर होती इथे. आणि तिकडे समोर त्या साईडला आम्हाला जगदेश्वराचं मंदिर दिसतंय. तिथपर्यंत आम्हाला चालत जायचं आहे. नगारखाना हेच बालेकिल्ल्याचे प्रमुख प्रवेशद्वार आहे. नगारखान्यातून प्रवेश करताच महाराजांच्या भव्य आणि प्रशस्त दरबाराचे दर्शन होते. हीच ती जागा जिथे महाराजांचा राज्याभिषेक झाला. याच ठिकाणी 32 मणाच्या सोन्याचे सिंहासन होते. असं म्हणतात की हिरोजी इंदुलकरांनी दरबाराची रचना अशी केली होती की दरबाराच्या कोणत्याही कोपऱ्यात कुजबूज जरी केली तरी महाराजांच्या सिंहासनापर्यंत सहज ऐकू जायची. हे जे तुम्ही माझ्या मागे स्ट्रक्चर बघताय हे इथली बाजारपेठ आहे. जवळजवळ या साईडला 21 कक्ष आहेत आणि या साईडला 22 कक्ष आहेत. आणि तुम्ही पाहू शकता की केवढं उंचावर आहे, कारण त्यावेळी बाजार जो केला जायचा तो घोड्यांवरून केला जायचा. त्याच्यामुळे ह्या ज्या ह्या वास्तूंची जी हाईट आहे ती खूप उंच आहे. बाजारपेठेतून खाली उतरून मी टकमक टोकाकडे जायला निघालो. तुम्ही पाहू शकता की जसं जसं पुढे जातोय तसा रस्ता निमुळता होत जातोय. महाराजांच्या काळात गुन्हेगारांचा या ठिकाणाहून कडेलोट करून कठोर शिक्षा दिली जायची. हा कडा सुमारे 2600 फूट खोल आहे. टकमक टोक पाहिल्यानंतर आम्ही जगदीश्वराच्या मंदिराकडे आलो. महाराजांच्या आदेशानुसार हिरोजी इंदुलकरांनी जगदीश्वराच्या मंदिराची निर्मिती केली होती. मंदिराच्या परिसरात प्रवेश करण्यासाठी 2 दरवाजे आहेत. प्रमुख दरवाजाच्या पायरीवर सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर असे लिहिले आहे. जेव्हा महाराजांनी हिरोजींना किल्ल्याच्या पूर्णत्वानंतर बक्षीस देण्याचा विचार केला असता हिरोजींनी सांगितले की मला जगदीश्वराच्या पायरीवर माझे नाव लिहिण्याची परमिशन द्या. म्हणजे महाराज, जेव्हा तुम्ही जगदीश्वराच्या दर्शनाला याल तेव्हा तुमच्या पायाचा स्पर्श या पायरीला लागेल ज्याच्यावर माझे नाव आहे आणि माझे जीवन सार्थक झाल्यासारखे वाटेल. हा जो शिलालेख तुम्ही पाहताय त्यावर असं लिहिलंय की शिवाजी महाराजांच्या आज्ञेने निर्माण झालेले रायगड हा महाल सूर्यचंद्र असेपर्यंत खुशाल नांदो. हे जे समोर तिकीट काउंटर आहे ते रोपवेने येणाऱ्या लोकांना तिकीटसाठी आहे. आम्ही येताना चढून आलो पण आता जाताना आम्ही रोपवेने जाणार. सिंगल तिकीट 1 वे 200 रुपीज आहे. असं इथे यांनी बोर्ड लावलं आहे आणि हे इथे तिकीट काउंटर आहे. रोपवेचं तिकीट काढायच्या अगोदर हा आपला असा इन्फॉर्मेशन फॉर्म भरून घेतात. त्याच्यामध्ये आपण किती विजिटरचं ते आणि कन्सेंट फॉर्म आपल्याकडून भरून घेतात. 2 वे रोपवेचे चार्जेस 310 आहेत आणि सिंगल 200. चाइल्ड बिलो 10 इयर्सचे नील चार्जेस आहेत. सो हा जो रोपवेचा वेटिंग हॉल आहे इथे असं कॅन्टीन आहे. सो आपण इथे जेवू शकतो, स्नॅक्स करू शकतो, चहा वगैरे पिऊ शकतो आणि पूर्ण व्हेंटिलेटेड आहे प्रॉपर असं. हे आम्ही असे तिकीट्स काढलेत पर हेड 200. त्यावेळी आपला नंबर येईल त्यावेळी आपण आतमध्ये तिकडे रोपवेकडे जायचं आहे. हा इथे आता नंबर डिस्प्ले झाला आहे. आमचा नंबर 5080. रोपवेचा प्रवास हा माझ्यासाठी खूपच रोमांचक होता. रोपवेतून उतरताना आपल्याला रायगडाच्या भव्यतेची कल्पना येते आणि रोपवे चालू झाल्यामुळे आपण गडावर फक्त 4 ते 5 मिनिटात येऊ शकतो. त्यामुळे इथे पर्यटकांची संख्या खूप वाढलेली आहे. रोपवेने जर आपण गडावर आलो तर गड पाहण्यासाठी आपल्याला 25 रुपीज चार्जेस आकारले जातात. त्याच्यानंतर हे जे रोपवेचं तिकीट आहे ते आपण ऑनलाईन किंवा ऑफलाईनसुद्धा काढू शकतो. रोपवे बुकिंगची साईट मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. हा त्या साईडला राईट साईडला रायगड रोपवे आहे. इकडे लेफ्ट साईडला पार्किंग आहे जर आपण आपलं पर्सनल व्हेकल आणलं तर. आणि इथे आजूबाजूला ह्या एरियाला हिरकणीवाडी म्हणतात आणि इथे आजूबाजूला खूप सारे असे हॉटेल्स आहेत. आम्ही हा हॉटेल शुभम इथे राहिलो होतो, काल रात्री आलो होतो. सो मित्रांनो, माझा रायगड किल्ला पाहण्याचा एक्सपिरियन्स खूप छान होता आणि मी माझ्या प्रत्येक व्ह्युअर्सना प्रत्येकाला रिक्वेस्ट करेन की तुम्ही लाईफ टाईममध्ये एकदा तरी आपल्या स्वराज्याची राजधानी
मराठी साम्राज्याच्या राजधानीला नक्की येऊन व्हिजिट करा. थँक्यू.